वेद घेऊ शकतो, त्याच्यामुळे मी युद्ध करून काय उपयोग म्हणून तू परत त्या अजाला संतान एकदा तो एका सरोवरामध्ये उतरला, एक सुंदर कमळ दिसलं, ते कमळ तोडण्याचा त्याने प्रयत्न केला. जसा तो कमळाच्या जवळ जायचा तसं ते कमळ लांब लांब जायचं. ते कमळ लांब लांब जात गेल्यानंतर त्यावेळी आश्चर्य वाटलं. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे राजा, तुला पुत्र नाही म्हणून हे कमळ तुझ्या हातात येत नाही, त्यासाठी तू दान कर. दान केल्यानंतर तुला पुण्य येईल आणि त्यानंतर तुला पुत्र. मग त्यानंतर राजाने दान करायला सुरुवात केली. असंख्य लोक येत होते, त्यांना तो दान देत चालला होता. एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाला त्याने काही मोहरा दिले. त्या मोहराच्या ब्राह्मणाने अजाला परत केल्या आणि म्हणला, राजा, हे तुझ्या कष्टाचं नाही, मला दान असं ते तुझ्या कष्टाचं आहे. मग त्याने आपल्या गळ्यातला कंटा काढून द्या. त्याला ते सांगितलं, राजा, हा सुद्धा तुझ्या राजद्रव्य कोशातला आहे, तुझ्या कष्टाचा नाही आहे. मला दान द्यायचं असं तुझ्या कष्टाचं दे, नाही तर देऊ नको. त्याला माझ्या कष्टाचं म्हणजे तू स्वतः कष्ट कर, त्या कष्टातून तुला जे काही मिळेल ते दान मला दे, तरच ते दान मला मान्य. राजाने मान्य केलं. वेश बदलला आणि एका लोहाराच्या घरी गेला. लोहाराच्या त्या ठिकाणी त्याने काम मागितलं आणि त्या ठिकाणी काम दिवसभर काम करून काम घालल्यानंतर त्याला 3 सोन्याच्या मोहरा मिळाल्या आणि त्या 3 सोन्याच्या मोहरा त्यांनी त्या ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशी दान. तो ब्राह्मण त्या सोन्याच्या 3 मोहरा घेऊन निघाला. काही दूर गेल्यानंतर त्या सोन्याच्या मोहरा त्याच्या हातातून खाली पडला जमिनीवर. जमिनीवर पडल्यानंतर ते उचलायला गेला तसं त्या मोहरा जमिनीच्या आतमध्ये झाला. हात खोदत गेला. खोदत गेल्यानंतर अचानकपणे त्याने पाहिलं की त्याच्यातून एक सोन्याचा रथ बाहेर आणि तो सोन्याचा रथ जो आहे बाहेरच नाही आला तर आकाशात उडून गेला. असं करता करता तो खोदत चालला. एकामागे रथ निघत गेले. असे 9 रथ एकामागे वर गेला आकाशात निघून. 10वा रथ जेव्हा निघाला तेव्हा त्या सोन्याच्या 3 सोन्याच्या मोहरा आणि एक लहान बाळ, त्याने त्या 3 सोन्याच्या मोहरा उचलल्या आणि त्या बाळाला जसं उचललं तसं तो 10वा रथही आकाशात उडून. आता पूर्वीच्या काळात किती नीतिमत्ता होती. त्यांनी त्या ब्राह्मणाने विचार केला की राजाने मला फक्त 3 मोहरा दिल्या होत्या, हे म्हणून दिलेलं नाही, त्यामुळे ही राजाची संपत्ती हे मला राजाला येऊन द्या. म्हणून तो राजाकडे गेला. राजाने समोर त्या बाळाला ठेवलं. 3 मोहरा तू राजा, तुम्हाला 3 सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या, ते मी दान म्हणून घेतल्या. ही जे त्या सोन्याच्या मोहरा उचलत असताना तुझ्या राज्यातून हे असे 10 रथ वर गेले. त्या 10व्या रथामध्ये हा मुलगा. जसं अजाने त्याला हातामध्ये घेतलं तसं आकाशवाणी झाली, अजा, हेच तुझं संतान. आणि ते 10 रथ निघून गेले. मग त्या मुलाचं नाव दशरथ. ही दशरथाच्या जन्माची कथा आहे. याप्रमाणे दशरथाचा जन्म झाला. उद्या याच्या पुढच्या भागाला सुरुवात करू. 7 वाजले. मला आरतीची वेळ झाली. एकदा प्रभू नामाचा जय जयकार करू. हरे राम हरे राम.